मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक. महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे दरम्यान शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील 127 लोकल फेऱ्या रद्द. 26 जानेवारीपर्यंत दिल्ली विमान वाहतुकीमध्ये बदल. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 10:20 ते दुपारी 12:45 पर्यंत कोणत्याच विमानाचं उड्डाण होणार नाही. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या रसिकांसाठी 1,500 मध्ये दिल्ली वारी. संमेलनासाठी मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतून तिकीट दरामध्ये तूट भरून काढली जाणार. हवाई सेवेमधील गो फर्स्ट मोडीत काढण्याचे एनसीएलटीचे आदेश. गो फर्स्ट आर्थिक अडचणीमध्ये सापडल्यानंतर 3 वर्ष उड्डाण होतं बंद. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 64% जलसाठा, मात्र मुबलक पाणीसाठा असूनही अनेक भागात पाणी टंचाई. पाणी प्रश्नी आमदार पालिका आयुक्तांच्या भेटीला. व्हीआयपीच्या कार्यक्रमांवरील उधळपट्टीला लगाम बसणार. खर्चासह कार्यक्रमांवरील सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुणे शहर परिसरामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध पोलिसांकडून शोध मोहीम. पिंपरी चिंचवड पालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात. 43 मालमत्तांचा लिलाव सुरू. औद्योगिक वसाहतीमधल्या कंपन्यांकडून 423 कोटींची थकबाकी. मुंबईचं कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअसनं वाढलं. तापमानामध्ये घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. 25 जानेवारीपासून तापमान 36 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता.